बाद ना घंटी बजा देना, ताकि मैं जब भी कोई नया वीडियो अपलोड करूं तो तुम्हारी फोन की भी घंटी बजे। दोस्तों ये वीडियो मजेदार। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। तर चला आपण ह्या पुस्तकातील पुढील भाग पाहूया। या पुस्तकात पुढील भागात अनुवाद करताना हा चॅप्टर आहे। येथे चंद्रशेखर मुरगुडकर यांना त्यांना अनुवाद करताना कोणकोणते अनुभव आले ते त्यांनी शेअर केले आहेत। तर चला वाचूया। राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक अनुवादासाठी मिळणे हा माझ्या भाग्यानं दाखवलेला एक विलक्षण चमत्कारच म्हणावा लागेल। नुकताच मी खुशवंत सिंग यांच्या साइट्स अँड साइट्स ऑफ वर्ड सुहाना सफर या पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला होता। इतक्यात श्री संजय नहार यांनी इग्नायटेड माइंड्स हे डॉक्टर कलाम यांचं पुस्तक अनुवादासाठी पाठवून दिलं। पुस्तक वाचतानाच मंत्रमुग्ध होऊन गेलो। हे पुस्तक म्हणजे माणसाच्या मनातल्या सुप्त शक्तीला जागृत करण्याचे एक थेरपी आहे। डॉक्टर कलामांनी छोटे छोटे प्रश्न उभे करून सखोल विवेचना अंती त्यांची उत्तरे शोधली आहेत। हे करीत असताना वाचकांना अनभिज्ञ असे त्या प्रश्नांचे अनेक पैलू ते उलगडून दाखवतात। अग्नी, आकाश, नाग, पृथ्वी, त्रिशूल या क्षेपणास्त्रांचे सर्वेसर्वा डॉक्टर अब्दुल कलाम हे स्वतः वैज्ञानिक आहेत। अत्यंत कठीण अशा अवकाश विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी 3 ते 4 दशक अथक परिश्रम केले आहेत। त्यामुळे साहजिकच कोणालाही वाटेल की त्यांची पुस्तकातली भाषा क्लिष्ट असेल, पण तसं मुळीच जाणवलं नाही। उलट भाषा सोपी, वळणदार आणि तितकीच अलंकारिक वाटली। अनुवादाचा एक स्वच्छ निर्भय आनंद या पुस्तकातून मिळाला। डॉक्टर कलाम यांचं म्हणणं आहे की शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची चैतन्य शक्ती बरोबर म्हणजे अध्यात्माबरोबर सांगड घालणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे। या पद्धतीची शिक्षण प्रणाली प्राचीन भारतात अस्तित्वात होती। केवळ एक नमस्कार करून महाभयंकर अस्त्र परतावून लावणारे योद्धे त्या काळात होते। सध्याच्या कलियुगामध्ये अशा काही व्यक्तींची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते। कोल्हापूरमध्ये तंत्र शिक्षणाचा पाया घालणारे आणि स्वतः अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणात आणणारे त्यापैकी एक म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब। त्यांना हा अनुवाद सविनय अर्पण। आता आपण येथेच थांबूया। पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज तुमच्या एका पुस्तकप्रेमी मित्राबरोबर जरूर शेअर करा, कारण जर एखाद्याच्या जीवनात माझ्या ह्या प्रयत्नामुळे सकारात्मक बदल घडून आले, त्याच्या ज्ञानात भर पडले तर मला खूप खुशी होईल। थँक्यू।